गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आपल्याला कृषी हा पाठ अभ्यासायचा आहे. तर कृषी म्हणजे काय माहिती आहे का? कृषी म्हणजे शेती. कृषी म्हणजे जमिनीचा उपयोग करून मनुष्याचा अन्न, चारा, कापूस, औषधी वनस्पती इत्यादी गरजांसाठी पिके व पशुपालन यांचे वैज्ञानिक पद्धतीने उत्पादन करण्याची प्रक्रिया म्हणजे कृषी होय. तुम्हाला या चित्रात दिसतंय का? तर आज आपण सखोल शेती म्हणजे काय ते जाणून घेणार आहोत. सखोल शेती म्हणजे कमी जागेतून जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यावर भर दिले जाते किंवा एकाच शेतात अनेक प्रकारची पिके घेतली जातात. या पिकांची लागवड, निवड, माती, आरोग्य, पाण्याची उपलब्धता आणि बाजारपेठेतील मागणी यांचा सखोल विचार केला जातो. भात शेती हे त्याचे एक सामान्य उदाहरण आहे, जिथे भात शेती केली जाते. दुसरा प्रकार म्हणजे हरितगृह शेती. हरितगृह शेती म्हणजे पारदर्शक आवरणाच्या किंवा काच किंवा प्लास्टिक संरचनेमध्ये पिकाची लागवड करणे, जेथे तापमान, आर्द्रता आणि सूर्यप्रकाश या ठेवले जाते, ज्यामुळे हानिकारक हवामानापासून पिकांचे संरक्षण होते. कमी जागेत जास्त उत्पादन मिळणे आणि कमी जागेत जास्त उत्पादन मिळणे आणि ऑफ सीझन पिके घेणे शक्य होते. या नियंत्रित वातावरणात उच्च दर्जाची फुले, भाजीपाला, औषधी वनस्पती जे पारंपरिक शेतीपेक्षा अधिक फायदेशीर ठरतात, म्हणजेच याला हरितगृह शेती असे म्हणतात. हरितगृह शेतीचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे? संरक्षित वातावरण, अति पाऊस, गारपीट, तीव्र ऊन, धुके आणि वादळांपासून पिकांचे संरक्षण होते. नियंत्रित परिस्थिती, पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले तापमान, आर्द्रता आणि हवा नियंत्रित करता येते. जास्त उत्पादन, नियंत्रित वातावरणामुळे पिकांची वाढ चांगलीच होते आणि उत्पादन वाढते. हवामानाचा अडथळा नसल्याने वर्षभर कोणतेही पीक घेता येतात. कमी जागा, हरितगृह शेती ही कमी जागेत जास्त उत्पादन घेता येते. उच्च दर्जाची उत्पादने, फुलांसारख्या मौल्यवान पिकांसाठी हे तंत्रज्ञान अतिशय उपयोगी असते. हरितगृहाची ही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. हरितगृह कसे तयार करतात माहिती आहे का तुम्हाला? तर हरितगृह लोखंड, बांबू किंवा लाकडाचा सांगाडा यांच्यापासून तयार केला जातो. या सांगाड्यावर काच किंवा विशिष्ट प्रकारचे पारदर्शक प्लास्टिकचे आवरण म्हणजे पॉलिथिन लावले जाते, ज्यामुळे सूर्यप्रकाश आत येतो पण हवामान नियंत्रण राहते. हा आहे आपला दुसरा प्रकार, हरितगृह शेती. तिसरा शेतीचा प्रकार म्हणजे स्थलांतरित शेती. स्थलांतरित शेती म्हणजे शेतीची एक जुनी पद्धत आहे, ज्यात शेतकरी एका जागेवर काही वर्ष शेती करतात आणि जमीन नापीक झाल्यावर ही पडीक सोडून दुसरीकडे जाऊन नवीन जागा साफ करून शेती करतात, ज्याला झूम शेती किंवा स्लॅश अँड बर्न शेती असेही म्हणतात, ज्यात जंगल तोड करून आणि जाळून जमीन तयार केली जाते आणि काही काळानंतर नैसर्गिकरित्या सुपीक होण्यासाठी पडीक ठेवली जाते. ही पद्धत मुख्यतः उष्णकटिबंधीय प्रदेशात, विशिष्ट ईशान्य भारतात आदिवासी समुदायामध्ये प्रचलित आहे. स्थलांतरित शेतीमध्ये काय होते की शेतीची एक जुनी पद्धत आहे स्थलांतरित शेती, ज्यात शेतकरी काय करतो, एका जागेवर वर्षभर शेती करतो. म्हणजे एकाच शेतीत तो वर्षभर काम करतो, पण ती जमीन तर आता प्रत्येक वर्षी आपण त्या जमिनीत पीक घेतल्यावर ती नापीक होते, मग ती पडीक सोडून देतात. म्हणजे त्या जमिनीत काही वर्ष काही पीक घेतले ती सोडून देतात आणि दुसरीकडे नवीन जागा साफ करून तेथे शेती तयार करतात. त्याला स्थलांतरित शेती असं म्हणतात. स्थलांतरित शेतीची प्रक्रिया कशी असते? पहिलं म्हणजे जंगलतोड. शेतकरी जंगलातील झाडे आणि वनस्पती तोडतात आणि सुकल्यावर जाळतात. जाळल्यानंतर ती राख खत म्हणून काम करते, ज्यामुळे जमिनीची सुपीकता तात्पुरती वाढते. काही वर्षासाठी पिके घेतली जातात. पडीक पडीक ठेवणे म्हणजे जमिनीची सुपीकता कमी झाल्यावर शेतकरी ती जागा सोडून देतात आणि इतर ठिकाणी शेती करतात, तर मूळ जागा नैसर्गिकरित्या पुन्हा विकसित होते.
अशी ही स्थलांतरित शेती. आज आपण कृषीमध्ये स्थलांतरित शेतीचे 3 प्रकार बघूया. एक म्हणजे सखोल शेती, दुसरी म्हणजे हरितगृह शेती आणि तिसरी म्हणजे स्थलांतरित शेती. किती प्रकार बघितले आपण? 3 प्रकार बघितले. एक सखोल शेती, हरितगृह शेती आणि स्थलांतरित शेती. तर आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारते, त्याची मला उत्तरं द्या. कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पादन काढणाऱ्या शेतीला काय म्हणतात? सखोल शेती. बरोबर. बर, हा स्वाध्याय आहे, भारताला कृषीप्रधान देश म्हणून का ओळखले जाते? त्याच्यावर 15 ते 20 ओळी माहिती लिहून आहे. आपण कृषी हा पाठ अभ्यासला आहे आणि कृषीचे 3 महत्वाचे प्रकार आपण आज अभ्यासले आहेत. उर्वरित प्रकार आपण पुढील तासिकेला बघणार आहोत. थँक्यू.